चला सामन्याला सुरुवात करायची आहे, विनंती असेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. 3 षटकाचा सामना आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेज असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला पहिले षटक हे पॉवर प्लेचं दिलं जाईल. 3 षटकाचा हा सामना. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. सुरेंद्रजी घाटाल आणि प्रदीपजी भोईर हे दोन आपले ऑफिशियल आपण पाहतोय. परशुराम मुकाशी आणि आकाश घोगरदरे हे दोन सलामीवीर. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सरळ डीप मध्ये निघून गेलेला. पहिल्याच बॉल वरती खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकलाय परशुराम याने. परशुराम मोकाशी आपण पाहतोय, जो स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण आकाशाला. खूप चांगली सुरुवात झालेली आहे. यावेळेचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय, पकडला जाईल. झेल. तुला घेन देन येशील का तू माझे हारी. पैंजण हो देन तुला कंगन हो देन. पैंजण हो देन तुला कंगन हो देन. पुरी येशील का पालघर बाजारी. साडी टिपक्याची तुला घेन देन येशील का तू माझे हारी. साडी टिपक्याची तुला घेन देन येशील का तू माझे हारी. थँक्यू डीजे. खरोखरच पालघर जिल्ह्यामधले हे आजच्या बाहेर गेला चेंडू. अशा प्रकारे एक धाव येते. एका धावेच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या 5. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. पुन्हा एकदा अवांतर धाव येते. अवांतर धावेचा विचार केला तर ह्या सामन्यामधली दुसरी धाव आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 6 धावा. एक्स्ट्राच्या रूपाने बोनसच्या रूपाने समोरच्या संघाला या धावा येत आहेत. आणि नक्कीच बघायला गेलं तर शेवटच्या क्षणामध्ये ज्यावेळी बॅटिंग करायला शतरक्षणाचा संघ येतोय त्यावेळी त्या धावा त्यांना खूप जड जात आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. रेटम ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. कम ऑन डीजे. तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले. त्या 3 चेंडूमध्ये आपण बघायला गेलो तर 6 धावा मोजते गोलंदाज विशाल. चांगली गोलंदाजी मानावे लागेल कारण 2 गडी मात्र बाद केलेले आहेत. आपण बघतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाचे या असोसिएशन मध्ये बघायला गेलं तर चांगला संघ आहे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर करण्याच्या प्रयत्नात लेग स्टिकच्या बाहेर जातो चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 2-7 अशी धावसंख्या आहे. प्रेक्षकांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली वर्सेस चिंतामणी उमेला फाटा. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. फलंदाज थोडासा हताश नाराज उदास असेल कारण मोठा फटका खेळण्याचा एक विचार केला होता. 22च्या रूपाने एक धाव येते. पंचांकडून इशारा केला जातोय. चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला सातत्याने. आजचा 4था दिवस आहे स्पर्धेचा आणि शेवटचा दिवस आहे. अप्रतिम पंचगिरी.
नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण जे पंच बघतोय सुरेंद्र घाटाल सर, त्याचप्रमाणे स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय प्रदीप सर. काय पंचगिरी 4 दिवसामध्ये अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. या पुढचा चेंडू कार्पेटच्या दिशेने वॉल जातोय, मिडऑनच्या दिशेला खाली क्षेत्र आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार करतोय. 4 धावांचा दिला. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. दर्याते किनारी शिंगाली र शिंगाली रामान. थँक्यू विजय. बघा चौकार लागल्याच्या नंतर लगेच मिड विकेटच्या एंडवरून आपण बघतोय की एक शतरक्षक आला आणि गोलंदाजाला काहीतरी कान मंत्र दिलं. गोलंदाजाचा उत्साह वाढवण्याचा काम हा क्रिकेटमध्ये करायलाच हवं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल. या पुढचा चेंडू लेग स्टिकवर होता. बॉल बघता बघता तडव्यांच्या दिशेला जातोय. शतरक्षक आहे परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 13 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 13 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज तुलशीराम. तर दुसरं षटक मैदानामध्ये चालू होते. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज तुलशीराम. समोरील फलंदाज आकाश याच्यासाठी. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गल्लीमध्ये खेळून दिला. अशा प्रकारे बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 15. तीन षटकाचा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा तुलशीराम गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आटा मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. जी क्षेत्ररक्षणाची निवरचना बघायला गेलं तर ऑफ साइडच्या दिशेला आपण बघतोय 5 क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू लेग स्टंपवर टाकतो. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. आकाश याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 22 धावा. पुन्हा एकदा तुलशीराम. पुन्हा आता मात्र यार करण्याच्या प्रयत्नात गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडतोय. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. धावसंख्या 22. तुलशीराम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल कव्हर पॉइंटच्या दिशेला जातोय. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. जिथे 1 धाव होती तिथे ओव्हरथ्रोच्या रूपाने मला वाटते 5 धावा येत आहेत. 6 धावा येत आहेत.
थँक्यू डीजे. बघा पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने ह्या 4 धावा आलेल्या आहेत बिरसा मुंडा सातेवली संघाला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. पुन्हा एकदा तुळशीराम गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. आता मात्र मिड ऑनच्या दिशेला येतोय. झेल सुटला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. तुळशीराम पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. 2 शतरक्षक आहेत परंतु 2 शतरक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू विजय. प्लीज थोडासा फास्ट घ्या. प्लीज सहकार्य करा कारण आज आपल्याला बघायला गेलो 2 सेमीफायनलचे आणि एक फायनलचा सामना खेळवायचा आहे मैदानामध्ये. प्लीज सहकार्य करा. तर या 4 धावा आल्याच्या नंतर षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 34 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर 13 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर तब्बल 21 धावा येत आहेत. खराब शतरक्षक गोलंदाजी मानावं लागेल. दुसरं षटक जे तुळशीराम याच्या मार्फत आदळलं गेलं. या षटकामागे बघायला गेलो तर तब्बल 21 धावा मोजतोय. उदय वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता हा. अव्वंतर धाव येते. अव्वंतर धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 35 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉट ऑनच्या दिशेला येतोय. मिड ऑनच्या दिशेला खेळून काढला गेला होता परंतु बघता बघता 1 धाव पूर्ण केली गेली. आपण संदीपकडे लक्ष दिलं तर संदीपची रणनीती ही चांगली आहे कारण एका बाजूला बघायला गेलो तर आकाश सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला स्ट्राईक देणं ही खूप गरजेचे आहे आणि तेच काम करतोय इथे संदीप. 1 धाव घेतली स्ट्राईक आकाश याच्या जवळ जाते कारण शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो. कव्हर पॉइंटच्या दिशेला शतरक्षक आहे. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धाव संख्या 38 धावा. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर 37 धावा ह्या हायएस्ट आहेत. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात फटका चुकलेला आहे. परंतु सेफ शॉट होता. 2 शतरक्षक होते त्याच्यामध्ये हा चेंडू लँड झाला. या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या 40 धावा. आजच्या दिवसामधला हायएस्ट स्कोर 40 धावा. या पुढचा चेंडू बिग हिट डीपेक्षा कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच आकाशाचा विचार केला गेला तर सलामीला गेलेला फलंदाज
बघा एका साईडने आपली जिम्मेदारी आपल्या संघासाठी जी काय आहे त्याच्यावर तन मन धन ह्या तिन्ही गोष्टी जोखून दिलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या आपण बघतो 46 धावा. यापुढचा चेंडू दबाव 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 गोलंदाजावर दबाव दिसतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 47 धावा. या पीठचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला होता. चेंडू नक्कीच एक क्षेत्ररक्षक होता मागच्या दिशेला तैनात केला होता. परंतु मागच्या दिशेला चेंडू हा कनेक्ट झाला. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचल्या गेल्या आणि अशा प्रकारे धावच्या रूपाने गडी बाद होतोय. तर ह्या चेंडूवर 1 धाव आलेले. एका धावेने संघाची धावसंख्या बघतो 48 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक मिस्टर आकाश याच्या जवळ आहे. नक्कीच मोठा बिग हिट खेळ करण्याचा प्रयत्न करेल. ह्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धावसंख्या 48 धावा. या पुढचा चेंडू बिग हिट. यस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा रेषा बाहेर. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण. धावसंख्या झालेली ती 55 धावा आणि जिंकण्यासाठी विजयासाठी 54 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 55 धावेची गरज. 18 चेंडू 55 धावेची गरज. गावदेवी पोहमन संघाचा कर्णधार त्याचवेळी सोनसरी तांबडमाल. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमन. आज या स्पर्धेमध्ये आकाश मूर्ती गावदेवी स्पोर्ट्स पोमन या नावाने या मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. एक जबरदस्त खेळाडू होता पोमन संघाचा. तो आता मात्र त्याला देवयातना झालेली आहे आणि त्याच्या नावाने आज गावदेवी पोमन संघ या मैदानावरती उतरणार आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय दिलीपजी पागे यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. अगोदर आपण टॉसची ओळख करून देऊया. एका बाजूने बीजेपी आहे तर एका बाजूने ACA. कोण देते कॉल? बीजेपी असा कॉल आहे आणि बीजेपी इथे आलेला आहे. टॉस जिंकलाय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने. आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज. शतरक्षण स्वीकारलेला आहे. या मागचं कारण सांगू शकाल? पहिलीच मॅच आहे, बघू. या सीझन मध्ये काय सराव तुम्ही करून आलात की अजून सराव तुमचा होणं बाकी आहे? सराव झालेला नाही या सीझन मध्ये? नाही, चालू आहे. सराव कुठल्या पिचवरती? मातीच्या खेळपट्टीवरती की कॉन्क्रीट पिचवरती? कॉन्क्रीट. म्हणजे आपण पाहतो की इथे ये मैदानामध्ये आपण पाहतोय मातीची खेळपट्टी आहे. थोडंसं बेनिफिट नक्कीच आपण पाहतोय. बॉलरला देखील आहे, फलंदाजाला देखील आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. हितेश, आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? हा, मनासारखा. म्हणजे टॉस जिंकला असता तुम्ही बॅटिंग केली असती. बॅटिंग करत असताना आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 99 धावा हा हायेस्ट आहे आणि लो स्कोर जर बघितला 4 षटकामध्ये 24 असा आहे. पण आज 3 षटकाचे सामने आहेत. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45.
असे कुठले फलंदाज असतील ते 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील? राहुल आहे, विशाल आहे, चेतन आहे, विकेश आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, आईस सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघाने टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आकाश मूर्ती गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाला इथे बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ओ टू काउंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. तर 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी बघतो चिंतामणी उमेला फाटा संघाची. 18 चेंडू विजयासाठी 55 धावेची गरज. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तर ज्यांनी चांगली काम केली गेली होती फलंदाजी करताना तोच फलंदाज गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. आकाश. यापुढचा चेंडू पहिला चेंडू रिव्हर्स स्पिन केलेला आहे. तडम्यांच्या दिशेला क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड फास्ट. बघता बघता चेंडू सीमारेचे पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. आगाद अच्छा वय अंजाम अभी बाकी है. खरोखरच चौकार मारलेला आहे पहिल्या चेंडूवर. बघूया 55 धावा जमवायच्या आहेत 18 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सामोरे फलंदाज अमित याच्यासाठी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज स्लिप होती परंतु झेल सुटला गेला. अशा प्रकारे जीवनदान दिलं गेलं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला फलंदाज अमित घाटाल याला. बघा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं होतं. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे बघायला गेलं तर एक स्लिप लावण्यात आलेली होती. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि जे आपलं जाळं मांडलं होतं त्या जाळ्यामध्ये मासा आलेला होता पण तो काही झेल बरोबर घेता आलं नव्हतं. अशा प्रकारे पहिलं जीवनदान अमित याला. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. धाव संख्या 6. आकाश पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू येत आहेत. या 1 धावेने संघाची धाव संख्या 7 धावा झालेल्या आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने जर विचार केला तर 2 धावा आलेल्या आहेत. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका चुकलेला आहे. मिड विकेटच्या दिशेला जातोय चेंडू. अप्रतिम झेल पकडला जातोय. अशा प्रकारे पहिला विकेटचं पतंग होते चिंतामणी उमेल्या फाटा संघाचं. तर खरोखरच आपण ही स्पर्धा बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्याचे आयोजक आहे आई जीवदानी संघ. आणि जे मैदान बघतो आपण या मैदानामध्ये अप्रतिम मैदान आहे परंतु खूप असा बघायला गेलो तर या मैदानासाठी मेहनत घेतलेली आहे बोलिंग संघाच्या खेळाडूंनी. खरोखरच अशा प्रकारे ही स्पर्धा पार पडताना दिसते. ज्या मेहनत बघायला होते त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळतंय. खरं हे मैदान बघायला गेलं तर खूप गवत वगैरे होतं, दगड होते, कासा होत्या याच्यामध्ये आणि ते मैदान साफ केलेले आहे. अशा प्रकारे या चेंडूवर 1 धाव येते. 1 धावेने संघाची धावसंख्या बघतो 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. यापुढचा चेंडू कुठला टेक तमाशा देख. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फाईन लेगच्या दिशेला परंतु निर्धार चेंडूची समाप्ती होते. आता मात्र
चांगला कमबॅक मागावा लागेल आकाश याच्याकडून. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 7 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्या 2 चेंडूवर 1 धाव येते. धावसंख्या बघतोय आपण 8 धावा. या पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला होता. 2 चेंडू बघायला गेलो तर सर्कल मध्ये होते. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधील चेंडू सीमारेषेच्या पार जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. ज्यावेळी आपण बघितलं होतं की बिरसा मुंडा सातेवली संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर 13 धावा आलेल्या होत्या, परंतु एक गडी मात्र जास्ती गमावलेला होता. यावेळी जर विचार केला गेला 57 धावांचा पाठलाग करताना चिंतामणी उमेला फाटा संघ तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत आणि बघायला गेलं तर एकच गडी बाद झालेला आहे. नक्की दुसरं षटक होतं ते उमेला फाटाकडून तुळशीराम यांनी टाकलेलं होतं. त्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या धावा बघायला गेलं तर 55 धावा झालेल्या होत्या. आता मात्र षटक क्रमांक दुसरा आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा संघाला. तर अनिकेत महाळी वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज बघतोय आपण. जगदीश सारखा एक खंदा फलंदाज आहे. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावे लागतील. या पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडू क्रॉस लाईन मिड विकेटच्या दिशेला. मिस फील्ड झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. या 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आपण 14 धावा. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळी एकाच धावेवर समाधान मानावं लागतील. बघा क्रिकेटमध्ये एस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिला तर तुमचा संघ जास्तीत जास्त धावा बनवू शकतो. ज्यावेळी तुम्ही झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी तुमचं कॉलिंग हे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. परंतु ज्यावेळी तुमची नजर चेंडूवर असते परंतु तुमचा कॉलिंग हा खूप महत्वाचा असतो. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट. परंतु 2 धावा येत आहेत या चेंडूवर. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 15 धावा 17 धावा. एक बाद 17 55 धावांचा पाठलाग करताना चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत. नक्कीच आमची गुणलेखाकडून अशी माहिती मिळते आम्हाला 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 34. या पुढचा चेंडू एक वेगळा शॉट बघायला मिळतो आणि चेंडू बघता बघता सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. हातातून पडलाय रुमाल ग पुरी तुझे हातातून पडलाय रुमाल. पुरी तुझे हातातून पडलाय रुमाल ग पुरी तुझे हातातून पडलाय रुमाल. पुराणी नाचाया वाले धमाल ग पुराणी नाचाया वाले धमाल. थँक्यू डीजे. बघा थर्डमॅनच्या दिशेला रिव्हर्स शॉट खेळायचा होता परंतु रिव्हर्स शॉट खेळताना विकेट किपरच्या मागे लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेला गेला. अशा प्रकारे 4 धावा येतात. एक आगळा वेगळा स्ट्रोक बघायला मिळतो आपल्याला. मिस्टर अमित घाटाल या फलंदाजाच्या बॅटमधून निघालेल्या 4 धावा
हे 4 धावेने संघाची धाव संख्या 25 धावा. 25 फॉलोअप ऑफ 1 विकेट. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते कारण कॉलिंग येते स्ट्राईक चेंडूवर जगदीश याच्याकडून. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे, एकच धावेवर आपल्याला समाधान मानावं लागेल आणि चांगली कॉलिंग होती ही. अशा प्रकारे बघायला गेलो तो षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 26 धावा. 6 चेंडू आणि 29 धावेची गरज. सहा चेंडू आणि 29 धावा. आव्हान थोडस कडवं आहे, 5 षटकार मारावे लागतील. एक रेकॉर्ड करावा लागेल ह्या सामन्यामध्ये कारण 6 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी नक्कीच मोठे फटके खेळावे लागतीलच. याच्यानंतर होणारा सामना असेल गावदेवी पोमण वर्सेस सोनसरी तांबडमाल. तर गोलंदाज संदीप येतोय. 6 चेंडू 29 धावेची गरज. सामोरे फलंदाज अमित. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू पंचांकडून इशारा येतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. आव्हान तर धाव येते. नशिबाचा साथ यावेळी बघायला मिळतो गोलंदाज झाला. जर हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्कीच 4 धावा आल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही. या पुढचा चेंडू आपण बघतोय फ्री हिट चेंडू असेल. संदीप गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धाव संख्या 28 धावा. 5 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. 5 चेंडू 27 धावा. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जाग्यावर चेंडू लँड झाला, परंतु 1 धाव पूर्ण केली गेली या चेंडूवर. नक्कीच या सामन्यामध्ये बघायला गेलं तर आतापर्यंत वर्चस्व गाजवत आहे जो बिरसा मुंडा सातेवली संघ. चार चेंडू आणि 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चिंतामणी स्पोर्ट उमेले पाटा संघाला. या पुढच्या चेंडू चांगली डिलिव्हरी मानावी लागेल. चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला संदीप याच्याकडून. पहिला चेंडू नो टाकल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं, स्वतःवर विश्वास दाखवला गेला. जो कर्णधाराने विश्वास ठेवला होता या गोलंदाजावर, त्याच्यावर ते नक्कीच सक्सेसफुल ठरतायत. पहिले 3 चेंडू मध्ये 3 धावा मोजतोय संदीप सारखा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या शेवटच्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव आल्याच्या नंतर धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 30 धावा. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. अशा प्रकारे ह्या चेंडूवर 5 धावा येत आहेत.
थँक्यू डीजे. अशा प्रकारे बॉलर चेंज होतोय एका षटकामध्ये 2 नो टाकल्याच्या नंतर. कारण नियमावली तशी आहे वसी तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची. एका षटकामध्ये जर 2 चेंडू नो टाकले तर नक्कीच दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्याचा विचार केला तर 35 धावा. तर 3 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. तर बघा या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. 3 चेंडू मध्ये 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि अमित घाटाल सारखा फलंदाज अजूनपर्यंत स्ट्राईकच्या एंडवर आहे जो सलामीला आलेला फलंदाज आहे. बघूया अंकुश येतो 3 चेंडू टाकण्यासाठी. या पुढचा चेंडू टर्नमॅनच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 2 चेंडू 14 धावा. बघा जो या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू जो नो टाकला होता तो फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूवर जर 6 धावा आल्या असत्या ना तर ह्यावेळी सामन्याचं जे समीकरण आहे ते थोडं बदललं असतं. परंतु आता पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 1 धाव येते एका धावेने. संघाची धाव संख्या 41 धावा. सॉरी 42 धावा. 2 चेंडू 13 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग आहे. 2 चेंडू 13 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये. लांबी जास्त आहे उंची जास्त लांबी कमी. अशा प्रकारे गडी मात्र बाद होतोय. तर शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकामधला. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपतंय आणि ह्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय चिंतामणी उमेला संघ. कॉंग्रॅच्युलेशन सातिवली संघ आणि हार्ड लक चिंतामणी उमेला फाटा संघ. तर याच्यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट पोमल वर्सेस सोनसरी तांबडमाल.